सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात बेकायदेशीररित्या नैसर्गिक नाले बुजवून अनेक ठिकाणी इमारती बांधण्यात आल्या असून नाशिक महानगरपालिकेचे नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याची धक्कादायक खुलासा आनंद विष्णू गांगुर्डे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय। तसेच शहरात भूमाफियांकडून अतिक्रमण इमारतींचे बांधकाम करण्यात आले। लोकशाही व भ्रष्टाचार दिनामध्ये वारंवार तक्रारी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने राजीव गांधी भवन समोर आंदोलन करण्यात आले। यावेळी आनंद गांगुर्डे यांच्या म्हणण्यानुसार दसकगाव नाशिक रोड सर्वे 78 व 79 अशी 15 एकर महार वतन जमीन शासनाची असताना भूमाफिया व स्थानिक नगरसेवकांनी संगनमत करून शासनाचा महसूल बुडवून 200 कोटींच्या वर फसवणूक केली। महार वतनाची जमीन असूनही भूमाफिया माजी नगरसेवक दिनकर अडाव, पवन पवार, विलासराज गायकवाड, रवी पगारे, डॉक्टर प्रशांत घोडेराव, विलास लोखंडे व यांच्या साथीदारांनी वरील जमीन बळकावून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली। दसक गावकरी 8 वर्षांपासून पाठपुरावा करूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। लोकशाही दिन व भ्रष्टाचार दिनामध्ये महानगरपालिका यांना कारवाईसाठी लेखी स्वरूपात पत्र सुद्धा देण्यात आले। महापालिका कारवाईच्या नावाखाली टाळाटाळ करत असल्याची माहिती आनंद गांगुर्डे यांनी यावेळी दिली आहे। राजीव गांधी भवन समोर गेल्या 6 दिवसांपासून आनंद गांगुर्डे यांच्यासह जयश्री गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, युवराज गांगुर्डे, मीराबाई गांगुर्डे, आकाश निकम, गोपीचंद गांगुर्डे, राजेश सुतार, सुखविंदर गरेवाल, अजित शेख शब्बीर, चंद्रकांत वाघ, रंजना चव्हाण, उमेश चव्हाण हे आंदोलन करीत आहेत। नाशिक रोड येथील व नाशिक जिल्ह्यातील सर्व तक्रारदार आज 5वा दिवस झालेला आहे। आम्ही इथे उपोषणाला बसेल आहेत। महानगरपालिका अजून कोणत्याही प्रकारची सुनावणी करण्यास तयार नाही। जेव्हा की 5 ते 6 वर्ष प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक तक्रारदाराला ते टार्गेट करतात। जो तक्रारदार तक्रार करतो त्याला टार्गेट करून आणि कोणत्याही प्रकारचे काम करत नाही। साधारण जर सांगायचं झालं तर राजेश लक्ष्मण सुतार यांचं 6 वर्षापासून प्रकरण चालू असून सुद्धा त्यांना सुद्धा एक घराचं काम आहे तरी करायला तयार नाही। तसंच शुकुर सिंग गैरवाल यांच्या नैसर्गिक नाल्यावरती बांधकाम झालेले अनेक बिल्डर तिथे उभे राहिल्यात पण तिथे कोणत्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही। अजित शेख शब्बीर यांचा तर लेखी दिले नगरपालिकेने तर कारवाई आम्ही लवकर करू पण अजूनही कारवाई करायला तयार नाही। विनायक चंद्र वाघ, रंजना चव्हाण यांच्या सुद्धा या लेडीज यांच्यावर इतका मोठा अन्याय आहे तर त्यांचं संडास बाथरूम सुद्धा नाहीये तरी महानगरपालिका गेली 5 ते 6 वर्षापासून काम करत नाहीये त्यांच्यावर। आणि सर्वे नंबर 78 79 जी दशक शिवारे 45 एकर जमीन महार वतन असताना तिथे 367 घरं स्वतः अनधिकृत महानगरपालिकाच ठरवते आणि त्यानंतर सुद्धा ती कारवाईच्या नावाखाली आजही टोलाटोली करत आहे। उदाहरणार्थ मंत्रालय पासून, जिल्हा अधिकारी पासून, विभागीय आयुक्त पासून, तहसीलदार पासून सगळे सांगताय का अतिक्रमण नगर नियोजन प्रमाणे तुम्ही एक अतिक्रमण हटवून टाकणे हे पण मान्य करतात की अतिक्रमण झालेले पण आजही ते अतिक्रमण धारकांना व भूमाफियांना पाठीशी घालत आहे। पण हा अन्याय फक्त बिल्डर लॉबीला वाचवण्यासाठी व भूमाफियांना वाचवण्यासाठी चालू आहे। और आजही आमच्या 9 लोकशाही दिनामधील व दशक गावकरी यांच्यावर आजही अन्याय चालू आहे। या अन्यायाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहील। त्यासाठी किती जरी दिवस लागले तरी अजून आम्ही याचं महापडू आणि अजून पुढे तीव्र आंदोलन छेडू। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।